अगदी मोठी बातमी येते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार याच्या संदर्भात ही बातमी आहे। यांच्या संदर्भात ही बातमी असताना सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याचं आपल्याला कळतंय आणि आता नाराज सुधीर मुनगंटीवार हे दिल्लीला जाणार आहेत। मुनगंटीवार दिल्लीत जेपी नड्डांची भेट घेणार असल्याचं समजतंय। विशेष म्हणजे शपथविधीच्या एक दिवस आधीपर्यंत तुम्हाला मंत्रिपद मिळणार असं मुनगंटीवार यांना पक्षश्रेष्ठींकडून सांगितलं गेलं होतं। मात्र अगदी शेवटच्या क्षणी त्यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीतून गायब झालंय आणि त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसलाय। शिवाय विधिमंडळाच्या कामकाजासही मुनगंटीवार उपस्थित नव्हते। त्यांनी काल नितीन गडकरींची भेट घेतली आणि आज ते दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेलेत। सूरज, काय सांगाल? मुनगंटीवार हे नाराज नसल्याचं त्यांनी काल म्हटलं, परंतु त्यांच्या हालचाली पाहता असं दिसतंय की ते नाराज आहेत। नक्कीच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक बड्या नेत्यांची नावं जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत। त्यामध्ये अनेक बडे नेते आहेत, भाजपचे सुधीर मुनगंटीवार असतील, शिवसेनेमध्ये अनेक आमदार ज्यांची नावं जी आहेत ती कापलेली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी नाव वगळण्यात आलं। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते नाराज आहेत अशी सूत्रांची माहिती जी आहे ती आहे। आणि 19 डिसेंबरला सुधीर मुनगंटीवार हे जेपी नड्डांची भेट घेणार आहेत आणि अगदी शेवटच्या क्षणी माझं नाव मंत्रिमंडळाच्या यादीतून का कापलं अशी चर्चा जी आहे ते सुधीर मुनगंटीवार जेपी नड्डा यांच्याशी करणार आहेत। तसंच इतर बड्या नेत्यांची देखील सुधीर मुनगंटीवार चर्चा करणार आहेत की नेमकं काय असं झालं की माझं नाव अगदी शेवटच्या क्षणापर्यंत होतं आणि मात्र अगदी शेवटच्या क्षणी का कापण्यात आलं, कारण मला पक्षश्रेष्ठींनी सांगितलं होतं की तुमचं नाव हे मंत्रिमंडळामध्ये आहे, पण असं काय झालं, काय नेमकं कारण आहे, कुठे मी नेमकं कमी पडलो, अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुधीर मुनगंटीवार करू शकतात। आणि नक्कीच सूरज, अगदी कालच हे विधान मुनगंटीवारांनी केलं होतं की अखेरच्या क्षणी माझं नाव का काढण्यात आलं हेच मला जाणून घ्यायचंय आणि कदाचित हाच सवाल घेऊन ते दिल्लीला जाणार आहेत। दरम्यान मंत्रिपद न दिल्यामुळे मुनगंटीवारांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली होती तीही एकदा पाहूयात। नाही, माझं नाव आहे म्हणण्यापेक्षा तुमचं नाव पाठव काय असं सांगितलं काय? मग देवेंद्रजींनी सांगितलं का, बावनकुळेंनी सांगितलं की तुमचं नाव पाठवण्यात आलं आहे, तर माझं नाव काप मग नंतर एवढंच आहे। कोण कापलं असेल असं वाटतं, कोणाकडे हे करत जबाबदारी ती नाव असं मग कसं समजणार आहे? असं आहे, मग नाही सांगता येत कोणी कापलं, असं कसं सांगता येणार आहे? आणि रस्त्यावर उतरून याच्याविषयी न्याय मागण्याशिवाय पर्याय राहणार। ठीक आहे, थँक्यू।